नमस्कार, गीता सोन किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज तुम्हाला ना मी बेसन पिठाची शेव दाखवणार आहे। मी आता बेसन पिठाची ना शेव करून दाखवणार आहे। हे बेसन पीठ घेतलंय मी, या वाटीने ना 2 कप घेतला आहे आणि वजनाने तर 1/2 किलो आहे, 250 ग्राम। आणि 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, मीठ घेतले चवीपुरतं आणि मी जरा ओवा ना कुटून घेतलाय, बारीक चाळून घेतलाय, नाही तर अडकतो नाही तर आता आपण मिक्स करूया पीठ। आता आपण ना मिक्स करूया बेसन हे तिखट घालते, लाल तिखट, हळद, ओवा बारीक करून घेतलाय चाळून, चवीपुरतं मीठ, आणि गरम करून ना मी 4 चमचे तेल घेतले, गरम करून घेतले कडकडीत, म्हणजे कुरकुरीत शेवसाठी। ते आपण मिक्स करून घेऊया। मी पाणी घालून मिक्स करते। आता हे मिक्स पीठ झालाय, असं आहे बघा। आणि असं पीठ ना मिक्स, असं पातळ आणि एवढं घट्ट, एवढं चमच्याने पडत नाही ना, इतकं घट्ट पाहिजे। आणि आता पण आपण हे करूया, शेव पाडूया। ते मी एकत्र करते। हे आता मी ना हे घेतलंय शेवचं पातळ, हे बारीक आहे आणि जाड आहे। आपण बारीक हवं तर बारीक, जाड हवं तर जाड, मी बारीक घेते। त्याला आता मी तेल लावून घेते, असं याला लावून घेते तेल। त्याला पण तेल लावते आणि हे वरती घालायचं आणि हे खाली घालायचं। आपण हे चमच्याने याच्यावर टाकूया। याला पण तेल लावते मी। तेल तापलं का बघूया आधी। आता मी कढई ठेवलाय, कढईत तेल घालून गरम झालंय। आता आपण तेल तापलं का बघूया। हे वरती आलं म्हटल्या तेल तापलंय। हे आता गाळून घेतलंय मी, जास्त पण जाड घालायचं नाही आणि गॅस पण एकदम बारीक करायची, एकदम फास्ट करायचे नाही तर करते। आता मी पलटी करते। जास्त जाड नाही काढायचे, बारीकच काढायचे, एक पातळच काढायचे, म्हणजे भाजतात चांगली ना, आतमध्ये कच्चे राहतात ना म्हणून। गॅस पण एवढी जास्त फास्ट नाही करायची, कमी करायची। तापून तेल घ्यायचं, नंतर हे करायचं। हे बघ, पलटी करते। ते पातळ असल्यामुळे चांगले लवकर भाजतात। हे पण काढून घेते मी।
आता ही शेव माझी तयार सगळी झाली आहे, तर मी काढून घेते. गॅस बंद केली. आता बघा कुरकुरीत कसे झाले ते बघा, मस्त. आता ना हे बघा मस्त झाले कुरकुरीत. मस्त झाले. हा, अशीच तुम्ही पण शेव करून बघा. आणि माझी रेसिपी कशी वाटली शेवची कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटी वाजवायला विसरू नका. थँक्यू.